श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. मी अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळ्याची रेसिपी पाहूया. चला तर मग आता सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. बेसनामधल्या गाठी मोडून घेण्यासाठी मी हे पीठ गाळून घेतलं आहे. आता यामध्ये आपण 1 पाव चम्मच हळद घालूया आणि 1 पाव चम्मच हिंग घालून याला चांगलं आपण एकजीव करून घेऊ. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू, 2 चम्मच साखर घालू. आता हे साखर आणि मीठ बेसनामध्ये चांगलं एकसारखं मिळवून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं मिक्स करू. एका वेळेस पाणी घालून घेतलं तर बेसनामध्ये लम्स होऊन बेसन फेटायला त्रास होऊ शकते, म्हणून पाणी थोडं थोडं घालूनच आपण बेसन फेटून घेऊ. बेसनाला अशा तऱ्हेने आपल्याला एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं आहे. चांगलं बेसन फेटलं म्हणजे कसं स्मूथ होईल आणि हलकं फुलकं होऊन ढोकळा फुलायला मदत होईल. आता यामध्ये आपण 2 चम्मच तेल घालून घेऊ. तेल यासाठी घालायचं आहे, ढोकळा खाताना आपल्याला गळ्यामध्ये अटकल्यासारखं वाटणार नाही किंवा खाताना कोरडा कोरडा वाटणार नाही आणि पुन्हा याला छान आपण फेटून घेऊ. आता यामध्ये लिंबू किंवा दही न घालता 1 चम्मच व्हिनेगर घालते आहे. व्हिनेगरऐवजी तुम्ही दही किंवा निंबू वापरू शकता. माझ्याकडे दही किंवा निंबू अवेलेबल नव्हतं, म्हणून मी व्हिनेगर वापरला आहे. बॅटर मी 4 ते 5 मिनिट फेटून घेतलं आहे. बॅटरला छान फेटल्यामुळे स्मूथ आणि हलकं झालं आहे. आता हे बॅटर आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवू. आता इकडे आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. आपलं पाणी गरम झालं आहे. आता आपण एक कुकरचा डब्बा घेऊ आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेऊ. आपण बॅटर 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं. आता त्यामध्ये आपण 1 चम्मच इनो घालू आणि इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालू. बॅटरमध्ये इनो एकजीव होण्यासाठी आपण याला थोडंसं फेटून घेऊ. इनो घातल्याबरोबर आपलं बेसन पीठ छान असा कलर त्याला पांढुरका आला आहे आणि हलकं फुलकं होऊन असं छान फुगलं आहे. आता ह्या बॅटरला आपण लगेचच ग्रीस केलेल्या डब्यामध्ये ओतून घेऊ. बॅटर डब्यात ओतल्यानंतर याला थोडंसं आपण टॅप करून घेऊ, म्हणजे यामधले बबल्स निघून जाईल. इकडे आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं, त्याला चांगली उकळी आली. त्यामध्ये स्टँड ठेवला आहे, त्यावरती हा डबा ठेवून याला वरून झाकून देऊ आणि 15 मिनिट आपण 15 ते 20 मिनिट हा ढोकळा आपण शिजवून घेऊ. 15 मिनिटाच्या नंतर यावरचं झाकण काढून ढोकळा चेक करून पाहू. इथे आपण पाहू शकतो ढोकळ्यामध्ये सुरी घातल्यानंतर सुरी क्लीन निघली आहे. याचाच अर्थ आपला ढोकळा चांगला शिजून तयार झाला आहे. आता हा ढोकळा आपण थोडा वेळ थंड होऊ देऊ. ढोकळा थंड झाला आहे. सुरुवातीला आपण ह्या साईडच्या कडा सैल करून घेऊ, म्हणजे आपला ढोकळा सहज निघेल.
आता हा ढोकळा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि ढोकळ्यावरती घालायला तडका तयार करून घेऊ. इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे. यामध्ये 1 पाव टेबलस्पून तेल घालून घेऊ. तेल गरम झालं, यामध्ये 1 चम्मच मोहरी घालू, 1 चम्मच जिरं, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले ते घालून घेऊ. थोडासा हिंग, थोडी हळद आणि 1 वाटी पाणी घालू. आता यामध्ये 1 ते 2 चम्मच किंवा आपल्या आवडीनुसार साखर घालून घेऊ. मी इथे 1 चम्मच पांढरे तीळ घातले आहे, ऑप्शनल आहे. आता ह्या तडक्याच्या पाण्याला आपण चांगली उकळी येऊ देऊ. तोपर्यंत आपण इकडे ढोकळा कट करून घेऊ. ढोकळा कट करून घेतला आहे. आता यावरती आपण तयार करून घेतलेला तडका घालून घेऊ. तडका घालून झाला आहे. आता आपण यावरती गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर भुरभुरू आणि सर्व करायला घेऊ. छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट बेसन पिठाचा ढोकळा तयार झाला आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.